स्मार्ट अहमदनगर न्यूज। आज अहमदनगर राष्ट्रवादी भवन येथे 76वा प्रजासत्ताक दिन माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या हस्ते झेंडावंदन कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी राज्यघटनेचे वाचन अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अथर खान यांनी केले। ज्येष्ठ नेते किसनराव लोटके यांनी राज्यघटनेविषयी सविस्तर माहिती दिली। यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष नामदेव पवार, माजी नगरसेवक आसाराम कावरे, युवक शहर अध्यक्ष रोहन शेलार, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष समीर पठाण, फारुख रंगरेज, अल्पसंख्याक शहराध्यक्ष अल्तमस जरीवाले, विनोद साळवे, फैयाज तांबोळी, सोफिकान रंगरेज, शिंदे, माजी नगरसेवक सुदाम भोसले, गार्देसर, रियाज कुरेशी, नाझीम कुरेशी, अभिषेक जगताप इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते। उपसंपादक शुभदा भिंगारदिवे, ब्युरो रिपोर्ट, स्मार्ट अहमदनगर न्यूज। यांनी सर्वांना सूचना केलेल्या आहेत की आज 76वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करत आहोत। त्यानिमित्त आपल्या भारतात राज्यघटनेचं अंमलात आणली होती आज। त्या संदर्भात सर्व जनतेला आणि सर्व नागरिकांना याचं महत्त्व पटावं आणि सर्वांना याची जाणीव होईल यासाठी संविधानातले काही प्रमुख मुद्दे मी आपल्यासमोर वाचून दाखवत आहे। मी वाचतोय, त्याच्या मागे आपण सर्वांनी म्हणावं। हात पुढे घ्या, हात पुढे घ्या, उजवा हात पुढे घ्या। भारताचे संविधान, आम्ही भारताचे लोक, भारताची एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास श्रद्धा व उपासना याचे स्वतंत्र दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तींचा प्रतिष्ठांचा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधानासोबत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत। जय हिंद।